मुंबईतील गोरेगाव येथे रस्त्यावरून चालण्यासाठी जागा नसल्याने बीएमसीचे अधिकारी घटनास्थळी दाखल होतात आणि अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला जातो। या अधिकाऱ्यांमध्ये घालणाऱ्या व्यक्तींना धारदार शब्दाने गप्प करते। तुमचा जो काही मुद्दा आहे तो ऑफिसमध्ये येऊन बोला असं म्हणत अनधिकृत बांधकामाची तोडफोड सुरू होते। पायात स्पोर्ट्स शूज, जॅकेट आणि डोळ्यावर गॉगल अशा राउडी स्टाईलमध्ये व्हिडिओत दिसणारी ही महिला आहे तरी कोण असा प्रश्न विचारला जातो। मुंबईतील अनधिकृत बांधकामाविरोधात थेट बुलडोझर चालवणाऱ्या या आहेत अतिक्रमण विभागाच्या वरिष्ठ अधिकारी नूतन जाधव। ज्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असताना नूतन जाधव यांची चर्चा होऊ लागली। 1 जून 1990 मध्ये नूतन जाधव या बीएमसीचे रुजू झाल्यास आपल्या तडफदार कामगिरीमुळे त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उठवला आणि त्यांची पंधोपंती होत गेली। 2004 मध्ये लायसन डिपार्टमेंटमध्ये बदली झाल्यानंतर नूतन यांनी अतिक्रमण विभागाच्या परीक्षा दिल्या। पदाची परीक्षा दिली आणि तिथेही त्यांची नियुक्ती झाली। गोरेगाव स्टेशन परिसरात दुकानाच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना खूप त्रास होतोय, चालायलाही जागा शिल्लक नाही अशा वारंवार तक्रार होत होत्या। नूतन जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यासोबत थेट बुलडोझर घेऊन पोहोचल्या। एक एक करून सर्व फेरीवाल्यांचं सामान ताब्यात घ्या त्या सांगत होत्या आणि विरोध करणाऱ्यांना चांगलाच पहिला वर्ग घेतला। फेरीवाले आणि ज्या मोठ्या दुकानदारांनी फुटपाथची जागा घेतली होती त्यांनाही धडा शिकवला। अनधिकृत बांधकामावर त्यांनी चालवला याच्या कारवाईचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। गोरेगावकर ही त्यांची कारवाईचे कौतुक करताना आता या कारवाईनंतर फुटपाथ आणि रस्ते मोकळे झाले ते किती दिवस राहतील हे देखील पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्टसह संजीवनी वैजल, आम्ही मुंबईकर, 24 तास मुंबई।